नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचे कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर पाहणार आहोत। जेही विद्यार्थी नीट 2023 ची एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी इजुका झोन या पब्लिकेशनद्वारे पीसीबी ग्रुपचे बुक अवेलेबल आहेत। या बुकचा यूज करून तुम्ही चॅप्टर वाईज त्यासोबतच टॉपिक वाईज एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता। जर तुम्हाला हे बुक परचेस करायचे असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे बुक परचेस करू शकता। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। त्यासोबतच येणाऱ्या सर्व अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो ट्यूशन फी फॉर ओपन कॅटेगरी। तर ओपन कॅटेगरीमधील जेही विद्यार्थी असतील त्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 6,81,818 रुपये ही ट्यूशन फी असणार आहे। त्यासोबतच डेव्हलपमेंट फी जी आहे ती 68,182 रुपये। जर आपण टोटल फी पाहिली तर ही जवळजवळ 7.5 लाख रुपये पर इयर फीस पडत आहे। त्यासोबतच ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 4,09,091 रुपये, EWS मध्ये जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना 3,75,000 रुपये, SC ST या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना फीसमध्ये 100% सवलत दिली जाते। जर आपण VJNTचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील फक्त 68,182 रुपये या कॉलेजची पर इयर फीस आहे। त्यानंतर जर आपण 50% IQ कोटा पाहिला तर या कोटामधील विद्यार्थ्यांची फी जी आहे ती 22,50,000 रुपयापासून ते 30 लाख पर इयर पर्यंत जाऊ शकते। त्यानंतर जर आपण खाली पाहिले तर या ठिकाणी आपण पाहू शकतो रिफंडेबल डिपॉझिट आहे। सर्वच कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जवळजवळ 30,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट करावे लागतील। जे विद्यार्थी IQ कोटामधून आहेत त्या विद्यार्थ्यांचे चार्जेस या ठिकाणी वेगळे आहेत। जर आपण हॉस्टेलचे चार्जेस पाहिले तर अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचे जे हॉस्टेल आहे त्या कॉलेजची फीस सर्वच कॅटेगरीसाठी जवळजवळ 80,000 रुपये पर इयर एवढी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचे फी स्ट्रक्चर। हे फी स्ट्रक्चर अकॅडमिक इयर 2022-23 चे आहे। जेही विद्यार्थी नीट 2023 ची एक्झाम देणार आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की या फी स्ट्रक्चरमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, म्हणजे एक 10 ते 5,000 रुपयाने फीस वाढू शकते, त्यापेक्षा जास्त यामध्ये बदल होणार नाही। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर हवे आहे ते देखील कळवा। आपण एक एक करून आता सर्व महाराष्ट्रातील जे काही गव्हर्नमेंट तसेच प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत त्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।